महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। परिवहन विभागाचे नवीन नियम, वाहन चालकांचे व वाहन मालकांची तारांबळ। परिवहन विभाग तसेच आरटीओ यांनी आजपासून म्हणजेच 9 जून 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात पीयूसी संदर्भात नवीन व कडक नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या वाहन मालकांनी संबंधित आरटीओ ऑफिसमध्ये स्वतःच्या वाहनावरील मोबाईल नंबर अपडेट केलेला नसल्यास थेट आता पीयूसी बनविता येणार नाही। जेव्हापर्यंत स्वतः वाहन मालकाचे मोबाईल नंबर अपडेट होत नाही तेव्हापर्यंत पीयूसी सेंटरवर पीयूसी मिळणार नाही, असा नियम आजपासून लागू करण्यात आलेला आहे। तरी सर्व वाहन चालक व वाहन मालकांनी नोंद घ्यावी। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पटेल, जळगाव। नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये मी अकबर पटेल आपले स्वागत करतो। आता आपण एका पीयूसी सेंटरला उभे आहोत आणि आजपासून परिवहन विभागाने पीयूसी बद्दल एक नवीन नियम लागू केलेला आहे। म्हणजे 9 जून रोजी हा नियम लागू झालेला आहे। सकाळी 11 वाजता आपण पीयूसी सेंटर चालकाशी बोलण्यासाठी आलेलो आहे। विशेष म्हणजे नवीन नियम जो लागू झालेला आहे, ज्या वाहन मालकाचं मोटरसायकल असो, रिक्षा असो, 4 व्हीलर असो अथवा ट्रक असो, कुठल्याही वाहनाला जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल आरटीओ ऑफिसला, त्याला पीयूसी बनवता येणार नाही। पीयूसी न बनण्याचं कारण म्हणजे आपला मोबाईल नंबर आरटीओ ऑफिसला रजिस्ट्रेशन नसल्याने संबंधित वाहन मालकाला ओटीपी जात नसून तो इतर कोणाचा नंबर अपडेट असलं त्याला ओटीपी जातो। आणि ओटीपीची सिस्टम ही आजपासून लागू झालेली आहे। याचा अगोदर ओटीपी लागत नव्हतं पीयूसी बनवायला, फक्त वाहन लागत होतं। आता ओटीपी आल्याशिवाय वाहनाला पीयूसी मिळणार नाही असा नियम लागू झालेला आहे। आणि त्यामुळं वाहनधारक व पीयूसी सेंटर चालक यांना थोडी परेशानी होत आहे। आणि त्या संदर्भात आपण पीयूसी व्हॅन चालक जे आहे आपण त्यांच्याशी बोलण्याला आलेलो आहे। दादा, नाव काय तुमचं? योगेश पाटील। योगेश पाटील, मला सांगा, आरटीओने आज नवीन नियम लागू केलेला आहे म्हणजे परिवहन विभागाने, याच्याने सर्वसामान्य जनतेला अथवा तुम्हाला काय त्रास होणार? सर, त्रास असा आहे की आता त्यांनी जो नवीन ओटीपीची अपडेटिंग केली आहे, तर याच्यात समोरच्या व्यक्तीला ऑनर बाहेर अदर स्टेटला असल्या कारणाने किंवा कोणी ऑनर एजंटचा नंबर टाकला गेल्या कारणाने त्यांना ओटीपी जात नाही, किंवा काही कस्टमरांना म्हणजे वाहनधारकांना मेसेज येत नाही की पीयूसी संपते आहे किंवा त्यांचं रिन्युअल झालेलं आहे असं त्यांना मेसेज येत नाही। तर त्यांची ती ही कंप्लेंट, आणि परत त्यांना ओटीपी येत नाही म्हणून त्यांना आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही। त्यांना आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही म्हणून ते त्रस्त आहे सर या कामापासून। आपण बघू शकतो, टाइमपरवारी नंबर ज्यांनी अपडेट केलेले स्वतःचे नंबर वगळता त्यांना याचा त्रास होतोय, पीयूसी बनत नाही ओटीपी न गेल्यामुळं। मात्र परिवहन विभागाने पीयूसी सेंटर चालकांना एक याच्यात शिथिलता द्यायला हवी होती। जसे HSRP नंबर प्लेट असेल त्याचं फॉर्म भरून हे आपल्याला नंबर प्लेट मिळवून देतात वाहनांना, तसं अपडेटसाठी मोबाईल नंबर जो आरटीओला अपडेट करायचा आहे वाहन मालकाचा, त्याची एक साईट किंवा पोर्टल यांना द्यायला हवं होतं। ते न देता डायरेक्टली नियम लागू केलेला आहे। आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी वाहनधारकाला किंवा अथवा वाहन चालकाला आरटीओ ऑफिसला जावं लागेल। आणि जर इथल्या इथं तो काम होत असेल तर यांचं एक 10-15 मिनिटं घेऊन तो काम म्हणजे पीयूसी आणि मोबाईल नंबर अपडेट एकच ठिकाणी होऊन जाणार होईल। हो सर, जर का त्यांनी आम्हाला प्रोसेस दिली तर कदाचित जो येणारा कस्टमर आहे म्हणजे वाहनधारक, त्यांचा मोबाईल नंबर आम्ही अपडेट करू शकतो आणि आम्ही त्यांना जागेवर सर्व्हिस देऊ शकतो। परत दुसरी गोष्ट अशी की जर का आपण त्यांना सर्व्हिस दिली तर कस्टमरही आनंदात राहील, कारण प्रत्येक कस्टमराकडे इतका वेळ नसतो की तो परत आरटीओ ऑफिसला जाईल आणि तो तितके वेळ वाया घालवेल। कारण काही एजंट लोकांनी काय केलेलं आहे की जे पासिंग करताना किंवा अदर गाड्या नावावर वगैरे करताना त्यांचे मोबाईल नंबर टाकले गेलेले आहेत, म्हणजे यांना मोबाईलवर मेसेज येत नाही किंवा यांना कळत पण नाही की आपलं काय झालंय। मग पुढे ज्यावेळेस त्यांना आरटीओ वगैरे कोणी मेमो टाकतो त्यावेळेस त्यांना समजतं की आपलं पीयूसी संपलेलं आहे। मोबाईल नंबर स्वतःचा अपडेट नसल्याने त्यांना इंटिमेशन मेसेज मिळत नाही परिवहन विभागामार्फत, तो इतर कोणालाच मेसेज जातो आणि त्याच्याने यांचे तारंबळ उडते। विशेष म्हणजे इथून थोडंसं 2 किलोमीटर पुढे गेलं अजंठा चौकात की तिथं ट्रॅफिक पोलीस असतात, प्रत्येक पॉईंटवर पोलीस आहेत, ते वाहन थांबवतात। ज्या वाहनाची पीयूसी संपली त्यांना दंड आकारण्यात येतो। मात्र त्या दंडापासून वाचण्यासाठी लोक इथं पीयूसी करतात। हा जळगाव भुसावळ मार्ग आहे, ज्या कोणाला पीयूसी बनवायची असेल ते इथं येऊन थांबतात आणि त्यांना आजपासून त्रास व्हायला लागलेला आहे। कॅमेरा पर्सन जाकीर शेखसह अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।